नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. दिवाळी संपली आणि आपली सगळी सेवा झाली तरी डिसेंबर महिन्यामधील मार्गशीर्ष पूजा असते, ती आपली सेवा येत असते आणि ती सेवा आपल्याला करायला मिळते. ही पूजा कोणीही करू शकतं. कुमारिका मुली, स्त्रिया, भाऊ, दादा किंवा माणसे सुद्धा करू शकतं. म्हणजे मला म्हणायचं आहे की ते माणसं सुद्धा करू शकतं, मुले सुद्धा करू शकतात. तर फक्त ती नित्य नियमाने केले आणि श्रद्धेने केले ना, तर खरंच त्याला कोणताही नियम नाही आहे, कोणीही करू शकतं. नक्की करा पूजा ही. आणि उपवास धरायचे. खरंच ही पूजा करायची इच्छा असेल तर त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारची पूजा, जेव्हा गुरुवार येतो, 4 गुरुवार किंवा 5 गुरुवार, एखाद्या वेळेस 5 गुरुवार सुद्धा येतात, तर ते उपवास करा तुम्ही आणि नित्य नियमाने छान त्यांची सेवा करा देवी आईची. मार्गशीर्ष महिना हा सोमवारपासून चालू झालेला आहे. शनिवारी अमावस्या सुरू झाली होती, ती दुसऱ्या दिवशी रविवारी अमावस्या संपली आणि 2 तारखेपासून सोमवारी मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा ही कशी करायची आहे, किती गुरुवार आले आहेत आणि कोणत्या वारी उद्यापन करायचे आहे, दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा कशी करायची आहे. समजा पहिल्या गुरुवारी, दुसऱ्या गुरुवारी एखाद वेळेस कोणाला पण अडचण येते, तर त्या अडचण आल्यावर काय करायचं आहे हे सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर आता पूजा मांडणी वगैरे सगळं मी माहिती तुम्हाला आता तोंडी सांगणार आहे, थोडक्यात सांगणार आहे. तर गुरुवारची पूजा जेव्हा मी मांडेल तेव्हा मी सविस्तर पूजा कशी मांडायची हे तुम्हाला दाखवेल, तुमच्याबरोबर मी शेअर करेल, सगळं सविस्तर शेअर करेल. आता ही सगळी माहिती मी थोडक्यात तुम्हाला तरीसुद्धा अगोदर सांगणार आहे की जेणेकरून कोणाला माहिती नसेल या पूजा बाबतीत तर माहिती मिळेल, किंवा कशी करायची किंवा किती गुरुवार आले, काय सगळं सविस्तर ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळेल. त्याच्यामुळे हे व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात आधी तुम्हाला मी हे सांगेन की ही पूजा कशी करायची आहे आणि आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगेन. आणि आपल्या ताई मैत्रिणी बऱ्याच जणी खूप हे उपवास पहिल्यापासून करत आलेले आहेत, तर त्यांना त्याचं फळ नक्कीच मिळालेलं असेल आणि ही आपल्या देवी आई आपल्या सतत पाठीशी राहते. तर हा उपवास केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते, घरात पैसा पाणी येतो, दुःख दारिद्र्य दूर होतं आणि ज्यांच्या घरात भांडणं होतात, किटी असतात आणि ज्यांना नोकरी मिळत नाही, नोकरीच्या संदर्भात खूप अडचणी येतात किंवा कोणाला मुलं होत नाही, तर हे व्रत जर केलं ना तर खरंच त्या व्रताचा फायदा होतो. तर तुम्ही हे व्रत नक्की करा. त्याच्यामुळे आपल्या खूप अडचणी दूर होतात आणि त्याचं आपल्याला नक्की फळ मिळतं. तर ही सेवा करायला कधीच विसरू नका. आणि हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा ही मार्गशीर्ष महिन्यातील 4 किंवा 5 येतात, एखाद वेळी 5 येतात, तर ही पूजा करतोच आपण. तर ही पूजा केल्याने आपल्याला तर खूप फायदा होतो, पण काही जण आहे ना, वेळ मिळत नसतो, तर काही जणांना वेळ घरी मिळत असतो ना, तर त्यांनी नक्की गुरुवारचं हे पुस्तक, पोथी आपली असते ना, ही पोथी आहे, तर ही गुरुवारी पुस्तक कथा ही वाचा, तर खूप फायदा होतो. गुरुवारची निदान रोज नाही तर गुरुवारचं तरी नक्की वाचा हे. आणि हे पुस्तक आहे ते बाजारात मिळतंच. आणि आता तर हे पहिलं तर जुनं पुस्तक असतं ना, त्या जुन्या पुस्तकामध्ये सगळं डिटेल आहे आणि सगळी माहिती, कथा, व्रत, महिमा हे सर्व आहे, त्याच्यात आरती आहे. तर हे तुम्ही पुस्तक घ्या आणि ह्याच्यामध्ये सगळं मांडणी वगैरे सगळं लिहिलेलं आहे, कशी पूजा करायची आहे, कशी मांडणी करायची आहे. 4थ्या गुरुवारी जेव्हा आपण उद्यापन करतो, त्या उद्यापनच्या दिवशी काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर पहिलं आपण सुरुवातीला बघूया की गुरुवार हे कोणत्या वारी आले आहे आणि किती गुरुवार आहे, तर मी तुम्हाला सांगते. तर शनिवारी अमावस्या सुरू झाली होती, ते दुसऱ्या दिवशी रविवारी अमावस्या संपली आणि 2 तारखेला सोमवारपासून मार्गशीर्ष, मराठी महिना मार्गशीर्ष असतो, तर मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. तर त्याच्यानंतर आता 3, 4, आता 5 तारखेला गुरुवार येतोय. पहिला गुरुवार हा 5 तारखेला येतोय. तर ह्या वेळेस ह्या महिन्यात आहे ना 4च गुरुवार आले आहेत. तर कधी कधीच बाय चान्स 5 गुरुवार येतात, पण ह्या वेळेस 4 गुरुवार आले आहेत.
तर पहिला गुरुवार हा 5 तारखेला आला आहे, त्याच्यानंतर 12 तारखेला दुसरा गुरुवार आला आहे आणि तिसरा गुरुवार हा 19 तारखेला आला आहे आणि 26 तारखेला चौथा गुरुवार आला आहे। तर 26 तारखेला आपल्याला उद्यापन करायचं आहे। तर 26 तारखेला उद्यापन करायचं म्हणजे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगते पुढे। तर तर चारही गुरुवारी काय करायचं आहे, कशी पूजा मांडणी करायची आहे, सगळं मी आता तुम्हाला सांगते। सर्वात आधी गुरुवारी आपल्याला दर गुरुवारी म्हणजे 4 गुरुवार असणार, त्या 4ही गुरुवारी उपवास करायचा आहे। सकाळी लवकर उठायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि सकाळीच पूजा आपली मांडायची आहे। ज्या ताई आपल्या मैत्रिणी नोकरीला जातात तर त्यांनी संध्याकाळी पूजा मांडली तरी चालेल, पण सकाळी जेव्हा पूजा आपण मांडतो ना तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास दिवसभर राहतो आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण पण बघा तुम्ही प्रसन्न वाटतं, आपल्याला खूप छान वाटतं। आपल्याबरोबर ती सतत अशी राहतच असते, सदैव आपण त्यांची पूजा केली ना लक्ष्मीची तर आपल्या घरात ती सतत राहत असते आणि सतत तिचा वास असतो। पण आपण ही सकाळी पूजा मांडल्याने खूप फरक पडतो बघा तुम्ही मांडून। तर संध्याकाळी ज्यांना आता जमत नाही तर ते संध्याकाळी मांडू शकतात। तर सकाळी तर मी तुम्हाला पूजा कशी करायची हे सांगते। तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, 4ही गुरुवार आपल्याला उपवास धरायचा आहे। मेन म्हणजे उपवास धरायचा आहे, त्या दिवशी फळं खायची असतात। तर कोणाला जमत नसेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी सुद्धा खाऊ शकता। तर आपले छान लादी वगैरे स्वच्छ करून छान घरातलं सगळं स्वच्छता पहिली पाहिजे लक्ष्मीला। तर हे सगळं स्वच्छता करून त्याच्यानंतर आपण चौरंग मांडायचा आहे। चौरंगावर छान लाल रुमाल टाकायचा अंथरायचा, त्याच्यावर अशी तांदळाची रास काढायची। तर पाण्याने भरलेला कलश आहे, त्याच्यावर बाजूने 5 बोटे हळद कुंकूची लावायची आहे। त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये हळद कुंकू, अक्षता, फुलं, सुपारी, ₹1 किंवा एखादं नाणं टाकायचं। त्याच्यानंतर दुर्वा टाकायचा, 5 प्रकारची वेगवेगळी अशी पानं लावायची, त्याच्यावर शेंडीवर असणारा नारळ ते तसंच नारळ तो ठेवायचा आहे, त्याच्यावर वेणी घालायची आहे। त्या कलशाच्या समोर हे मार्केटमध्ये श्रीयंत्र भेटतं, ते कलशासमोर ठेवायचं आहे। आणि हे श्रीयंत्र असं पहिलं पुस्तकामध्ये होतं, तर ते असं आपल्या फ्रेम करून घ्यायची, तशी पण ठेवली तरी चालतं किंवा आता सध्या मार्केटमध्ये हे अवेलेबल आहे तर ते तुम्ही लावू शकता। तर हे महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पान सुपारी हे ठेवायचं आहे आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य म्हणजे साखर फुटाणे ठेवायचं आहे। आपल्या गणपतीची मूर्ती किंवा त्याच्या नावाने सुपारी सुद्धा ठेवू शकता, ती ठेवायची आहे। लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता किंवा लक्ष्मीच्या नावाने सुपारी ठेवू शकता, ती पानावर ठेवायची आहे। 5 फळं ठेवायची आहे। तर ही सारी सोपी मांडणी आहे। त्याच्यानंतर हे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिली आहे। हे पुस्तक तुम्ही आधी सुरुवातीला वाचा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि त्याच्यानंतर जी कथा असते ती कथा वाचायचं आहे। त्याच्यात ही महिमा महात्म्य आरती हे सगळं काही आहे, हे सगळं वाचायचं आहे। आरती करायची आहे, छान आपली जे काही आपल्याला मागायचं आहे संकल्प असतो। आता ही आपली संपूर्ण माहिती झाली। आता हातावर आपण अक्षता आणि फूल वगैरे टाकून पाण्याने संकल्प करायचा आहे, म्हणजे आपल्या मनात जे काही इच्छा असेल ते आपण देवीसमोर मांडायचे आहे, पाया पडायचं आहे आणि खरंच आपण मनापासून सेवा केली ना तर खरंच आपल्याला फळ मिळतं। ही पूजा नक्की करा। आणि आता आपण संध्याकाळी उपवास सोडायचा आहे, नैवेद्य छान देवीला दाखवायचा आहे। त्या दिवशी गाईची पूजा मेन महत्त्वाची आहे, गाईची पूजा करा। जवळपास कुठे गाई असेल तर तिची पूजा करा आणि त्यांना नैवेद्य गाईला आपण पहिला काढायचा असतो। आपल्या देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर गाईला नैवेद्य देऊन या। आता ही झाली आपली सर्व मांडणी आणि त्या दिवशी पूजा वगैरे विधी सगळं कसं करायचं हे सांगितलं। आता त्याच्यानंतर आपल्याला असं 4ही गुरुवार करायचं आहे, पूजा मांडणी सुद्धा असंच करायचं आहे। तो पहिल्या गुरुवारी जो आपण नारळ ठेवतो तोच नारळ आपल्याला 4ही गुरुवारी वापरायचा आहे आणि आणि जे तांदूळ आपण ठेवलेले असतात ते तांदूळ सुद्धा आपण काढून ठेवून द्यायचे आहे। त्याच अक्षता आपल्याला 4ही गुरुवार वापरायचे आहे, तोच नारळ आपल्याला 4ही गुरुवार ठेवायचा आहे। आणि जर समजा क्वचित तो नारळ तडकला किंवा काही झालं तरी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही, तो दुसरा नारळ आणू शकतो। आणि पहिला गुरुवार झाला, दुसरा गुरुवार झाला, आता किंवा कोणाला अडचण येते किंवा बाहेर जायचं असतं
तर मासिक धर्म येतो म्हणजे पिरियड येतात. तर पिरियड्स आल्यावर काय करायचं, आपण दुसऱ्या शेजाऱ्यांना कोणालाही सांगून ही पूजा मान्य करू शकतो. आणि किंवा आपल्या घरातील कोणी असेल तर चांगलंच आहे, घरामध्ये कोणी माणूस किंवा आपले घरातील व्यक्ती असेल तर त्यांनी पूजा मांडणी केली तरी चालेल. फक्त आपण उपवास करायचा, पूजा मांडणी त्यांच्या हातून करून घ्यायची आहे. पुस्तक वाचायला लावायचं आहे. पुस्तक कथा जे वाचतील ना तर त्यांच्या शेजारी बसून आपण हात जोडून ऐकायची आहे त्यांना. किंवा बाहेर वगैरे गेलो आणि आपलं उद्यापन राहिलं आहे किंवा पिरियड्समध्ये उद्यापन राहिलं आहे आणि कोणी आपल्या बाजूला किंवा घरामध्ये नसेल माणूस, तर तुम्ही त्याच्या नंतरच्या गुरुवारी सुद्धा करू शकतो. अमावस्या असली तरी त्याचं उद्यापन करू शकतो. तसं आपल्या मनामध्ये काही आणायचं नाही की अमावस्या आहे तर त्याचं उद्यापन करू की नको करू, असं काही नाही आहे. तर आपल्याला अडचण आली असेल तर उद्यापन आपण त्याच्या नंतरच्या गुरुवारी सुद्धा करू शकतो. तर पौष महिना आला आहे आणि त्याचं उद्यापन करू की नको असं मनामध्ये जरा सुद्धा आणायचं नाही. तर गुरुवारची ही 4थ्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं आता हे सांगते तुम्हाला. तर गुरुवारी आपली जसं 4ही गुरुवार आपण पूजा करणार 3 गुरुवार, तसंच पूजा विधी सगळी करायची आहे. पूजा मान्य करून घ्यायची आहे, उपवास करायचा आहे. आणि तर जसं आपण 3ही गुरुवारी उपवास करतो, पूजा मांडणी करतो, कथा वाचतो, तसं सगळं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 5 किंवा 7 बायकांना घरी बोलवून त्यांना हळद कुंकू लावायचं आहे. तुम्ही केळी आणा किंवा संत्री, काही फळ आणलं तरी चालतं, पण एखादं फळ द्या, फूल द्या, गुलाबाचं किंवा अष्टरची फुलं असतात ती फुलं द्या. एखादं पुस्तक असतं ना ते पुस्तक दिलं तरी चालेल, तर ते पुस्तक द्या, त्यांच्या पाया पडा. आणि हे त्यांना गोड आपण दूध किंवा साखरचा जे नैवेद्य ठेवतो ना देवासमोर ते प्रसाद म्हणून द्यायचा आहे. किंवा खडीसाखर सुद्धा प्रसादाला तुम्ही देऊ शकता. तर असं 5 किंवा 7 बायकांना बोलून करायचं आहे उद्यापन, हे जरुरी आहे. तर तुम्हाला बायका जर नसेल भेटल्या तर तुम्हाला 5 किंवा 7 कुमारिका सुद्धा बोलवल्या ना तुम्ही तरी सुद्धा चालतं. तर असं जरुरी नाही की बायकाच पाहिजे, मुली सुद्धा छोट्या छोट्या चालतात. तर मुलींना 5 किंवा 7 मुलींना बोलवायचं आहे. त्यांना तसंच करायचं, हळद कुंकू लावायचं, एखादं फळ द्यायचं, फूल द्यायचं, पुस्तक द्यायचं. पुस्तक पहिल्या जर नवीन करत असेल तर पुस्तक द्यायचं. त्याच्यानंतर डेली जे दरवर्षी पूजा करतात तर पुस्तक दिलं नाही तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल किंवा दिलं तरी चालेल. तर पुस्तक द्यायचं आहे, पाया पडायचं आहे आणि त्यांना गोड आपला प्रसाद जो काही असेल तो द्यायचा आहे. तर उपवास असतो सगळ्यांचा, तर दूध साखर असं आपण देवासमोर ठेवतो, तो प्रसाद द्यायचा आहे. किंवा खडीसाखर तुम्ही देऊ शकता किंवा आपण गोड शिरा करतो तो सुद्धा लहान मुलींना देऊ शकता. तर असं करायचं आहे. हे सगळं झालं 4 गुरुवार कसे करायचे आणि उद्यापन कसं करायचं. आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची. तर दुसऱ्या दिवशी उठून सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर सुरुवातीला हळद कुंकू व्हायचं आहे. सगळं देवीला आपण हळद कुंकू व्हायचं आहे, सगळ्या ह्याच्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता व्हायच्या आहे, फूल व्हायचं आहे, आरती करायची आहे. आणि 3 वेळा असं कलशला पुढे मग असं थोडंसं हलवायचं आहे आणि देवी आईचं म्हणजे लक्ष्मी आईचं नाव घेऊन कलश उचलायचा आहे. आणि पाया पडायचं आहे आणि क्षमा याचना करायची आहे, क्षमा मागायचं आहे. देवी आईला बोलायचं आहे की माझ्याकडून काय चुकलं असेल तर मला क्षमा कर, साधी भोळी पूजा मान्य करून घे, असं बोलायचं आहे. आणि आपली उत्तर पूजा सगळं जे काय असेल ते उचलायचं आहे. आणि ही सगळी अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आली, हा व्हिडिओ केलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच हे तुम्ही नक्की व्रत करा. हे व्रत केल्याने खूप फायदा होतो. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल, पैसा पाणी येईल, कशाची सुद्धा अडचण येऊन देणार नाही लक्ष्मी आई. आणि नोकरी धंद्यामध्ये चांगली प्रगती होईल, पैसा पाण्यामध्ये कुठलीही कमतरता भासणार नाही, सगळं काही तुमचं खूप छान होईल. तरी पूजा नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.